चांदवड नगर परिषदेत कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा भ्रष्टाचार. शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांचा गंभीर आरोप. चांदवड नगर परिषदेत 2019 पासून प्रशासन काळात घनकचरा व्यापारखान विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांनी केलाय. चौधरी यांच्या आरोपानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागात नियुक्त करण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांना शासनानं निश्चित केलेल्या ₹622 ऐवजी केवळ 380 प्रतिदिन वेतन देण्यात आले. तसेच प्रत्यक्ष कामावर नसलेल्या 15 कर्मचाऱ्यांच्या नावावर जादा पगार काढण्यात आल्याचाही त्यांनी दावा केलाय. या प्रकरणात लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या गंभीर आरोपांमुळे चांदवड नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. लोकमान्य 24 न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड. चांदवड नगर परिषदेचा घनकचऱ्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अशी पत्रकार परिषद होते. या पत्रकार परिषदेसाठी आलेले सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझ्याबरोबर असलेले आमचे शिवसेनेचे गटनेते संगीता त्यावले, आमचे दुसरे नगरसेवक कावाडेजी आणि आमच्या सर्व पदाधिकारी. चांदवड नगर परिषदेमध्ये 2019 साली एक घनकचरा जो संकलन कचरा होतो नगर परिषद, या कचऱ्यासाठी एक टेंडर प्रक्रिया पार पडली होती. वर्षभरासाठी ते टेंडर होतं. 2019 पासून आज 2026 पर्यंत 1 वर्षाचं टेंडर असताना सातत्याने त्या टेंडरला मुदतवाढ देण्याचं काम प्रशासन आणि मागच्या काळात जे काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी ते काम बघत होते त्यांच्याकडनं त्या ठिकाणी झालं. कचरा उचलण्यासाठी काही केमिकल वापरण्याची बिलं वारंवार लावल्या गेली. असं कुठलंही केमिकल त्या ठिकाणी वापरल्या गेलं नाही आणि वापरल्या गेलं तर ज्या आम्ही नगर परिषदेचे जे अधिकारी त्यांच्याकडे ती मागणी केली, कुठलेही पेपर त्यांच्याकडे त्या संदर्भात मिळाले नाही. अनेक त्या ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत. नगर परिषदेमध्ये जे साफसफाई करणारे कामगार आहेत त्या कामगारांची यादी बघितली. त्या यादीमध्ये असे अनेक लोक आहेत, 10 ते 15 लोक, की त्यांनी कधी कचरा संकलन किंवा कचरा गाडीवरती गेले नाही, त्यांना कधी पाहिलेलं नाही आहे. अशी त्या ठिकाणी ती नावं आहेत. त्यांची नावं जर दाखवली तर आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल की अशी नावं त्या ठिकाणी आहेत. त्यांना जे टेंडर प्रक्रियेमध्ये त्यांना ₹622 देणं अपेक्षित होतं, त्या 622 ₹380 फक्त त्या कामगारांना दिले गेले. बाकी उर्वरित रक्कम ती कुणाकडे जमा होत होती, त्याचा विनियोग काय होत होता, हे अनेक प्रश्न आम्ही नगर परिषद सीईओना विचारले. नगर परिषदेकडनं जे काही बिल जायला पाहिजे होतं, नगर परिषद दरमहा जवळजवळ 16.5 लाखाचं बिल त्या कॉन्ट्रॅक्टरला देत होती. पण कॉन्ट्रॅक्टरकडनं एकतर जी यादी होती सफाई कामाची, ती यादीमध्ये असणारी माणसं नव्हती. दुसरी त्यांना दिले जाणारे पैसे, ते अर्धे पैसे त्या ठिकाणी दिले जात होते. कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी होती त्यांची नियमितपणे मेडिकल चेकअप व्हायला पाहिजे, त्यांना ESIC मिळायला पाहिजे, त्यांना PF मिळायला पाहिजे. त्या कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने केल्या. आणि जो पगार आहे त्यांचा, जो काही त्यांना पैसे देणं लागतं, ते पैसे थेट शासनाच्या धोरणाप्रमाणे थेट त्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे. पण असं कुठेही घडलं नाही. कधीतरी त्या कॉन्ट्रॅक्टरने यायचं, ते नगर परिषदचं बिल त्या ठिकाणी जमा करायचं. नगर परिषदेचं ते बिल जे आहे, ती बिल एक पूर्ण हा बिलाचा संपूर्ण जो सेट आहे, हा एवढा सेट त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर अपेक्षित आहे आपल्या सर्वांना की हे डॉक्युमेंट चेक करायला कमीत कमी 7-8 दिवस तर जायला पाहिजे ना. 1-2 अधिकारी नगर परिषदेचे जे कर्मचारी आहे हे सकाळी जमा केल्यानंतर दुपारी लगेच त्याच्यावरती सही केली जाते आणि ते बिल त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला अदा केलं जातं. हा डेट बघा तुम्ही. ज्या दिवशी सेम तारखेला सकाळी जमा होतं, दुपारी त्याचं अप्रुव्हल होतं आणि त्यांना त्या ठिकाणी पेमेंट झालं. तर असा कुठला कॉम्प्युटर आणि कुठल्या अधिकारी त्यांनी आणले की 200-500 जे पेज आहे ते एका दिवसात चेक झाले. हा सर्व सावळा गोंधळ
त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागे हे असणारे या ठिकाणी लोकप्रतिनिधी असणारे त्यांच्या पाठीमागे कुठले कुठले हात आहे त्या ते हळूहळू पुढे येत आहेत. जेव्हा हा सर्व विषय आमच्या सर्व नगरसेवकांनी महासभेमध्ये त्यांच्या नगर परिषदेच्या वेळेस विचारला गेला, पैसे देण्यासाठी सांगितलं गेलं की आमच्या कामगारांना पैसे दिले गेले पाहिजे. त्यांना जर तुम्ही 622 सांगता तर 622 दिले गेले पाहिजे. तर ते पैसे न देता त्यांना कळलं की आता हे पैसे द्यावे लागेल. 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी ते मी ह्या नगर परिषदेचं काम करू शकत नाही असं नगर परिषदेला कळवलं. जर त्यांना नगर परिषदेत काम करायचंच नव्हतं तर 6 वर्ष त्यांनी सातत्याने त्याला मुदतवाढ देऊन काम का केलं? आत्ता सुद्धा जर आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी हे प्रश्न उपस्थित केले नाही, ते पुढचे 2-3 वर्ष सुद्धा त्या ठिकाणी ते असंच पैसे घेऊन त्या ठिकाणी काम चालू राहिलं असतं. पूर्ण नगर परिषदेचा आपण जर विचार केला तर नगर परिषदेचा 16.5 लाखाप्रमाणे वर्षाचे जवळजवळ 2 ते 3 कोटी रुपये त्या ठिकाणी कामगारांना कॉन्ट्रॅक्टला देतो आपण. आणि ह्या चांदवड नगर परिषदेचा सर्व जर आपण विचार केला, कर रूपाने येणारा जो पैसा आहे तो साधारणतः 1.5 ते 2 कोटी रुपये त्या ठिकाणी कर रूपाने नगर परिषदेकडे येतो. म्हणजे कर रूपी जो पैसा आलेला आहे तो कर रूपी पैसा ह्या नगर परिषदेने कामगारांच्या वापरण्यासाठी हा पैसा कुठे वापरला? बरं, त्यांना दिलेला पैसे दिला, जर ते कर संकलन जेवढं झालं तेवढे पैसे त्यांचे देणे तेवढे दिला असं हरकत नव्हती. पण त्याच्यापैकी त्यांना अर्धे पैसे दिले नाही, अर्धे लोक त्या ठिकाणी वेगळे घुसवले गेले. आणि आमची मागणी होती की आता आम्ही सीओना भेटलो की तुम्ही त्या कर्मचारी जे काम करत्या कर्मचाऱ्यांना तुम्ही पैसे थेट त्यांच्या अकाउंटला दिले गेले पाहिजे. नंतर सांगितलं की नाही, त्यांना डॉक्युमेंट मागितले आणि त्यांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मिळत नव्हते. पण जेव्हा मी पुन्हा त्या समोरासमोर कामगारांना विचारलं तर कामगारांचे सर्वांचे बँकेमध्ये अकाउंट आहे आणि हे नगर परिषदेला कळवलेलं आहे. असा एकही कर्मचारी नाही की त्याचं अकाउंट नाही. मग हे लपवाछपवी हे सगळे प्रकार काय चालले होते? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रश्न नगर परिषदेच्या चांदवडकरांच्या वतीने जे चांदवड नागरिकांच्या राहणीमान उंचवण्याच्या दृष्टीने आहे ते आम्ही पुढच्या काळात घेणार आहोत. पण सुरुवातीला हा जो कामगारांचा विषय आहे, शहराचा विषय, शहर स्वच्छ ठेवणारी जी मंडळी त्यांच्यावर जबाबदारी आहे, जी सकाळी उठून आपण उठून त्याच्या अगोदर रस्त्यावर येतात, शहर साफ करतात, तर त्यांचे जे पैसे ते पैसे खाण्याचा अधिकार, त्या पैशावरती भ्रष्टाचार करण्याचा अधिकार ह्या सर्व मंडळींना कोणी दिला आहे? तर ह्या सर्व मंडळाची जोपर्यंत ह्या सर्वांची रिकव्हरी होत नाही, त्या कर्मचाऱ्यांचे जे काही मागच्या 2-4 वर्षामध्ये जेवढे पैसे त्याने स्वतःकडे ठेवलेत, पैसे दिले नाही आहेत, त्यांची रिकव्हरी, संपूर्णपणे रिकव्हरी आम्ही नगर परिषद सीओनं सांगितलं की त्याचे जे काही थकीत दिले, त्या बिलापुढे राहिलेली जी नगर परिषदेकडे रक्कम आहे त्या रकमेतून ह्या सर्वांची देणी मागच्या 3 वर्षाचे भ्रष्टाचार कुठे त्याने पैसे घेतले त्यांची देवे, अशी आमची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. जे संपूर्ण ज्या मागण्या होत्या आमच्या नगर परिषद, त्या आदरणीय मी उपमुख्यमंत्री रणजित शिंदे साहेब यांना त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी त्या ठिकाणी चौकशी करण्याचं मला आश्वासन केलं. त्यांनी स्वतःच्या सहीने हाताने रिमार्क मारला. नगर परिषद जो काही भ्रष्टाचार गेल्या 5-6 वर्षात झालेला आहे त्याची सखोलपणे चौकशी आणि जे दोषी असणार आहे त्या दोषींवरती त्या ठिकाणी कार्यवाही होईल. त्यांच्याकडे रिकव्हरी करण्याची आहे, त्यांच्याकडे रिकव्हरी केली जाईल. ते स्थानिक लोकप्रतिनिधीने त्यांचा कुणाचा हात असेल ते सुद्धा त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि ती रिकव्हरी जर त्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे ती केली जाईल. चांदवड नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा तुम्ही आरोप करताय. काय भ्रष्टाचार आहे आणि कशात झालेला आहे आणि किती कोटीचा? चांदवड नगर परिषदेमध्ये 2019 पासून घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट एका संबंधित कॉन्ट्रॅक्टला दिलं होतं. त्या कॉन्ट्रॅक्टच्या रूपाने त्याला जे काम नगर परिषद दिलं होतं त्या नगर परिषदेमध्ये कॉन्ट्रॅक्टरने जेवढी कर्मचारी, सफाई कर्मचारी त्या ठिकाणी ठेवले होते त्याच्यापैकी अनेक कर्मचारी असे की त्या ठिकाणी नावं घुसवली, ते सफाई कर्मचारी नाही आहेत, त्यांची नावं त्या ठिकाणी घुसवलेली आहेत. या सर्व कर्मचारी जे नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात त्यांना कुठल्याही ESIC, PF, कुठल्याही ज्या त्यांच्या आरोग्यविषयक समस्या असतात, आजार असतात, त्यांना कुठल्याही तपासणी त्या ठिकाणी केली गेली नाही. वर्षाला जवळजवळ दर महिना 16 ते 17 लाख, वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टला दिले जात होते. त्याच्यापैकी अर्धेसुद्धा पैसे म्हणजे 25 ते 30% सुद्धा पैसे त्या सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हते. वर्षाचा 2 ते 3 कोटी रुपये जवळजवळ त्याच्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वरती, नगर परिषदेची साफसफाईवरती खर्च करत होती. पण त्याच्यापैकी
कुठलाही पैसा हा नगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्यांना 622 रुपये जे द्यायचे ठरलेले होते त्यांच्या टेंडरमध्ये 622 होते. 622 पैकी फक्त 380 रुपये म्हणजे उर्वरित पैसे कुणाकडे जात होते याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की उर्वरित पैसे कुणाच्या कुठल्या लोकप्रतिनिधीकडे जात होते, कुठल्या अधिकारीकडे जात होते, कुठला माणूस त्या ठिकाणी ते सगळं मॅनेज करत होता. असे अनेक प्रश्न आहेत आणि ह्या संपूर्ण याची चौकशी मागच्या नगर परिषदेच्या जेव्हा महासभा झाली आमच्या सर्व नगरसेवकांनी ते प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आणि या सर्व प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आम्ही त्याची खातरजमा केली आणि ही सर्व माहिती माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवली आणि साहेबांनी या संपूर्ण नगर परिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये या कामगारांच्या बाबतीमध्ये जो काही भ्रष्टाचार झाले त्याची सखोल चौकशी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं रिकव्हरी करायची आहे. संबंधित जे काही आत्तापर्यंत अधिकारी या ठिकाणी इन्व्हॉल्व होते त्यांच्याकडे रिकव्हरी करायची, त्याची संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. एक अहवाल जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 500 पेजचा त्याचा एक महिन्याचा त्या पगाराच्या शीट होत्या. पण तो पगार जर सकाळी जमा केलं तर दुपारी ते पैसे त्याला मिळत होते. तर एवढा कुठला अधिकारी त्या ठिकाणी होता की तो 500-600 पेज जमा चेक करून आणि पैसे देत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या नगर परिषदेमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार ह्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याशिवाय होऊ शकत नाही. वरदहस्तामुळेच हा भ्रष्टाचार झाला आहे. हा एक मुद्दा आमच्या नगरसेवकांनी आम्ही उपस्थित केला. असे अनेक चांदवडकरांचे जे मुद्दे पुढच्या काळामध्ये आपल्यासमोर येतील. सर किती वर्षात आणि किती कोटीचा घोटाळा? जवळजवळ 15 ते 20 कोटीचा भ्रष्टाचार मागच्या 6 वर्षामध्ये झालेला आहे आणि त्याची रिकव्हरी व्हावी अशी आमची इच्छा आहे. सर सत्तेत भाजप आणि तुम्ही म्हणजे महायुतीत आहात, मग असं एक भाजप विरुद्ध शिवसेना असा हा लढा आहे का? नाही, मी माझं पहिल्यापासून मी जे काही मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जो नगर परिषदेने जे काही माणसं नेमले होते, जे कॉन्ट्रॅक्टर नेमले होते ते काम करून घ्यायचं, ते पैसे पोचायचे त्यांच्याकडे जबाबदारी होते. जे लोकप्रतिनिधी हे काम करत होते त्यांची सुद्धा जबाबदारी होती की आपल्या शहरामध्ये साफसफाई करणारे कर्मचारी आहे त्यांचे पैसे त्यांचे थकीत देणे त्यांचं हे करणं त्याची जबाबदारी होती. त्यांनी केलं नाही, त्यांची जबाबदारी पार पाडली नाही म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी दोषी आहेतच ना. असाही एक चर्चा आहे का भाऊसाहेब चौधरी विरुद्ध डॉक्टर राहुल आहेर असा आहे इथे एक काय म्हणतो त्याला शीतयुद्ध सुरू आहे. आम्ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, आम्ही ह्या सगळ्या यंत्रणेच्या विरोधात. यंत्रणेमध्ये जर त्यांनी चुकीचं केलं असेल आणि यंत्रणेमध्ये मागच्या 4-5 वर्षात ह्या सगळ्यांना जर पाठीशी घातलं असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आमदार याच्याकडे का लक्ष देत नाही? मग या हे आमदार देत नाही. आपण सर्व जे काही लोकप्रतिनिधी आहे, जे मीडिया आहे त्यांनी विचारलं पाहिजे की जर ह्या आपलं साफसफाई करणारे जे कर्मचारी आहे जे सकाळी शहर उठायच्या अगोदर उठताय, शहर साफ करताय, तर त्यांचे पैसे दिले गेले पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्यांना PF दिला पाहिजे, त्यांचं ESCचे पैसे दिले पाहिजे. त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी पार नाही पाडलेली. नगराध्यक्ष किंवा इतर नगरसेवकांनी काही याच्या बाबतीत आवाज चौकशीचा हे केला आहे का, आदेश दिला आहे का? आता तर ह्या नगरपालिकेच्या बाकी जी महासभा झाली त्या सभेमध्ये हे विषय आले होते. पुढची जी महासभा होईल त्या महासभेमध्ये सुद्धा हे जे प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन आमचे नगरसेवक त्या ठिकाणी लढतील. घनकचरा जो व्यवस्थापन केलेला आहे त्याच्यातही भ्रष्टाचार आहे असं काही आरोप आहे? हा, बायोमायनिंगमध्ये आहेत ना त्या ठिकाणी. तो तर फार मोठा अजून एक विषय. पहिला तर आम्ही कामगारांचा विषय PF ESIC हे पगारावरती बोलतोय. असे अनेक विषय ज्या ठिकाणी बांधकामच्या परवानग्या देताना काय अनियमितता आहे, त्या परवानग्या दिल्यानंतर त्याची पूर्तता करायला पाहिजे होती, कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. ह्या अनेक गोष्टी आहेत चांदवडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर, पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. सर, आता जे कामगार जे आहेत त्यांना जे कामावरून काढून टाकतात, उद्या त्यांचं पोटा पाण्याचा प्रश्न काय सांगा? आत्ताच आम्ही जे नगरपरिषद CEO त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की जे 55 ते 60 कर्मचारी आहेत लिस्टवरती आणि त्याच्यातले 40 ते 45 कर्मचारी काम करत आहेत, बाकीचे कर्मचारी कुठे ते माहीत नाही, ते शोधावं लागेल. आता तर जी कर्मचारी आहे त्यांची देणी पुढच्या 2 ते 3 दिवसात, जे 3 महिन्याचा थकीत पगार आहे ते 2 ते 3 दिवसात द्यायचा आणि पुन्हा ह्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे ते बेरोजगार होणार नाही याची जबाबदारी सुद्धा 8-10 वर्षांमध्ये काम करत त्यांना सुद्धा काम देणं ही नगरपरिषदेची जबाबदारी. भाऊसाहेब, याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे का एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना नगराध्यक्ष असो किंवा CEO असो त्यांच्या निदर्शनास कसा आला नाही किंवा आमदार असो? नाही, ठीक आहे, मागच्या काळात प्रशासक होतं. 2019 नंतर
मागच्या 4-5 वर्षाचं प्रशासन जो सीओ होता तो प्रशासन म्हणून तो त्याला सर्व अधिकार तो सगळे करत होते. तर मागच्या ह्या 4-5 वर्षात जे काही सीओ आले त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. नगरविकासकडनं ते पत्र मी मगाशी दाखवलं, त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या प्रशासक काळामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची चौकशी होऊन संबंधितकडे रिकव्हरी झाली पाहिजे आणि कार्यवाही झाली पाहिजे. नाही, पण आता जेव्हापासून सत्ता आली आहे, नगराध्यक्ष बसले, 7 महिने झालेले आहे, त्यांची मूकसंमती तर नसावी याला. कारण 7 महिन्यात ते एवढा मोठा भ्रष्टाचार दरवर्षाला होत असताना नगराध्यक्ष असो किंवा लोकप्रतिनिधी असो ते गप्प का? बघा, आमचे लोक भ्रष्टाचाराला विरोध करतायत. आमची जे नगरसेवक निवडून आलेले लोक आहेत ते शहराच्या दृष्टीने शहर कसं चांगलं राहील, शहराच्या लोकांचं राहणीमान कसं उंचवेल त्यासाठी प्रयत्न करतायत. ते का करत नाही हे चांदवडकर नागरिकांनी त्यांना विचारलं पाहिजे की आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी दिले? भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी निवडून दिले की आम्हाला शहर स्वच्छ करण्यासाठी किंवा शहर सुंदर ठेवण्यासाठी निवडून दिले? हा विचारलं गेलं पाहिजे नागरिकांनी. थँक्यू. धन्यवाद. महत्त्वाचा प्रश्न आहे का तुम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे, त्यांनी आदेश दिले चौकशी व्हायची. सरकार तुमचं आहे, आमदार म्हणजे इथले सत्तेत आहात, उद्या असं झालं तर शांत राहा. तर आम्ही माननीय वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर आतापर्यंत आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आमचा पक्ष नागरिकांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेण्यासाठी एकदा पुढे गेलं तर आम्हाला असे कुठले आदेश येत नाही. उलट आम्हाला सांगितलं जाईल की अजून याच्यामधनं काही होत असेल नागरिकांच्या सोयीसुद्धा ते काढा. थँक्यू.